नमस्कार मित्रांनो, आजचाल मराठी कोकणकर या चॅनलवरून थेट कोकणातून शरद निवासी स्वागत करत आहे। आज माझा मित्र नामदेव साळवी वलंग गावामध्ये बोदवाडी या ठिकाणी त्याची बाग बघायला आलो आहे, त्यांच्या घरी पण आलो आहे। आता मी महाड तालुक्यामध्ये वलंग बोदवाडी या ठिकाणी आलो आहे। माझा खास मित्र नामदेव साळवी यांच्या बागेत आलो आहे। हे बघा, नालीची झाडं मस्त लावली आहेत, 5 ते 6 वर्षाची झाडं आहे ती। ही काय काय लागवड केली? इकडे पावटा आहे, पावटा, तूर आहे, पावटा, तूर, चिकूची झाडं चिकूची आहेत. झाडं लावलीत, खाली हरभरा आहे, हरभरा लावले। हा खाली कोकम आहेत. हो का? हा इकडे परत पावटा आहे. इकडे आता ही काढायची असेल ना, तेव्हा इकडे असा फोटो काढ, इकडे बघा, मस्त सुंदर अशी बाग बनवली, साईडने जागा मस्त आहेत। ते आमचे खैऱ्याचे पोळेकर कंपनी, आपला वर्ग मित्र देवदास. हां देवदास पोळेकर. हे बघा, यात आपल्याला दाखवायचं आपल्याला काय काय लावले ते। हे नारळ लावले ना, हां हे बघा कसं मस्तपैकी बाग बनवली त्यांनी। सुंदर असा घर आहे। हे बघा, हा इकडे गेट आहे, हे बघा। आणि ही मूग, मूग काय मूग आहे ना, मूग आहे। हे बघा, मस्त लागवड केली त्यांनी। हे बघा, नारळ वगैरे जबरदस्त साईडने लावलेत। बाजूला एक मोठी बाग आहे त्यांची। हा पूल कसला आहे? टपका ना। हे बघा, साईडनी मस्त केली जागा। सुंदर असा घर। ते शहरामध्ये अजिबात गेले नाही नोकरीसाठी, व्यवसायासाठी। त्यांनी कोकणामध्ये राहून सर्व केले त्यांनी। बघा, तुळजा निवास 5/2/9/22 साली बांधलेले आहे। किंवा फुलांची झाडं मस्त सुंदर दिसतात। बघा, समोर गेट आहे, नालीची मुलं पण लावली त्यांनी। बघा, सुपारी, वांगी, आपल्याला ते दाखवतं काय काय लागवड केली त्यांनी ती। ही बघा, ही सुपारी, ही वांगी आहेत काय? वांगी कोणत्या प्रकारे आहेत? लांबड्यातले आहेत? हां लांबडी बघा। हो का? मिरच्या पण रोप लागवड केली आहेत। हे बघा, साईडने वगैरे ते मूर्ती आहेत, त्याच्यात मूर्ती आहेत त्याच्या काळातल्या। हो, तिथे म्हणजे देऊळ बांधलं ते। हां हां हां, सुंदर बघा, ही चवली चवली आहे। बघा, चवलीची बाग 3 बार येतात ना याला। देवाच्या मूर्ती आहे तिथं। मस्त केळीची लागवड सर्व केली त्यांनी। पेरू, चिकू वगैरे सर्व लागवड केली। सुंदर अशी बाग। पावटा, मूग, हरभरा, तूर, साईडनी झाडं आहेत, नारळ, सुपारी। हा समोर गेट आहे त्यांचा। गेटमधून प्रवेश केला, समोर साईडवर रस्ता मस्त केलेला आहे घरी जायला। बंगला बांधले त्यांनी। बघण्यावर काय भरपूर शांत वातावरण आहे। हे आमचे खैरे गावातले गजरे मंडळी। हां, काय म्हणतो बाकी? मजेत ना? मजेत. हां मजेत आहो ना? हां, मजेत। काय म्हणतो बाकी? आमच्या इथे कायमच्या कामाला आहे। आमदार मी आहे। हां, गजरे नाव सांग पूर्ण तुझा। हां, नाव सांग पूर्ण। गजानन बारक्या वाघबरे, बारक्या वाघमारे आणि बारक्या गावाला राहणार, हा. वलंग कामाला येणार। अरे वा वा, अळूवडीची पानं। हे बघ, स्वतः मेहनत घेतात। भाजी, नारळ, सुपारी सर्व लागवड स्वतः केलेली आहे। वांगी कुणाला पाहिजे, कुणाला पाठवणार तू? हे बघा, हे साईडने का लावलेत? हे का साईडने लावलेत? मटकी आहे का? पपई। चला गजा, निघायचा पण आता? हां, निघायचं का आता? कुठे जायचं? हां, चक्कीवर ना। चला, आम्ही आता निघत आहोत। चला, नामदेव शेठ चालले। चला, नामदेव शेठ तिकडून आम्ही आता जातो चक्कीमध्ये। आता